एकीकडे आपत्ती व्यवस्थापन आराखडा, दुसरीकडे महापुराला निमंत्रण. सांगली महापालिकेचा गजब कारभार. सांगली मिरज कुपवाड महापालिका एकीकडे आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करीत असताना दुसरीकडे नाले आणि ओतात भर टाकून काही बिल्डर व्यावसायिकांनी आपत्ती निमंत्रणाचा कार्यक्रम जोमाने सुरू केलेला आहे. नाट्यपंढरी सांगलीतले हे अजब नाटक आपत्तीच्या नव्या प्रयोगाला जन्म देणारे ठरू पाहत आहे. महापालिकेला 2005 आणि 2006च्या महापुरानंतर नैसर्गिक नाले, ओत आणि पूरपट्टा यांचं महत्त्व कळालेलं आहे आणि त्यावेळी सामाजिक संघटनांनी याविषयी आवाज उठवलेला होता. त्यामुळेच महापालिकेच्या 8 ऑगस्ट 2006 रोजीच्या महासभेत ठराव क्रमांक 88 द्वारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले होते. यामध्ये नैसर्गिक नाले आणि त्यांच्या बफर झोनमध्ये मिळकतींचे प्रस्ताव दाखलच करून घेऊ नयेत आणि तसे प्रस्ताव आले तर ते स्पष्टपणे नाकारावेत असा निर्णय झाला होता. याबाबतच्या सूचना नगररचना गुंठेवारी विभागाला देण्यात आल्या होत्या. तरीसुद्धा गेल्या 20 वर्षांच्या काळात या क्षेत्रात हजारो बांधकामांनी महापालिकेच्या कृपेने बस्तान बसवले. वारंवार येणाऱ्या महापुरांनी पाणी पातळीचे नवे विक्रम नोंदवले, पण तरीही महापालिकेला अतिक्रमणांबाबत जाग आली नाही. नियम असताना सुद्धा नाले, ओत आणि पूरपट्ट्यात बांधकामे झालीच तर ती मधूनच काढून टाकावीत असा स्पष्ट ठराव 2006 मध्ये करण्यात आला होता. तरीही आजवर एकाही बांधकामाला धक्का लागला नाही. त्यातून माफियांचा आत्मविश्वास बळावला आणि अतिक्रमणांचे रतीब या ठिकाणी घालण्यास सुरुवात झाली. दरवर्षी महापालिका केवळ आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करून महापुरातील स्थलांतराचे नियोजन करून मोकळे होते. त्यानंतर वर्षभर याच क्षेत्रात परवानग्या देऊन मलिदा लाटण्याचं काम करते. हा मलिदा कोणाच्या घशात जातो याची चौकशी आजवर एकाही आयुक्ताने केली नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.